आणि मित्रांनो मंदिर बघता किती सुंदर मेंटेन केलेलं आहे बघा. कलर वगैरे काम वगैरे खूप सुंदर. आणि आजूबाजूला पण परिसर बघायला मिळतोय. मस्त असे हिरवंदाट जंगल बघताय. आणि व्हाळ पण आहे ना मंदिराच्याच बाजूला एकदम असा व्हाळ आहे. व्हाळाचाच आवाज येत असेल तुम्हाला. आणि आपल्या गाडीच्या बाजूलाच फॉरेनर्सची ऑटो पण आहे तर तुम्हाला दाखवतो बघा. हाय हाय. रेनू कुठून रिक्षा आणली? बोललो पाहिजे होतो कोकण आमचा असा. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो बघितलं असेल ह्या वर्षीचा गणेशोत्सव आम्ही एकदम दणक्यात साजरा केलेला आहे. आणि आता 7वा दिवस आहे, म्हणजे 6 दिवसांचे गणपती गौरी विसर्जन झालं आमचं काल. आणि आज आम्ही फ्री झालो फायनली. आणि आलो आहे आपल्या इतके दिवसांपासून बिझी शेड्यूलपासून जे आलो आहे फ्री झालो आहे. आणि पावनादेवीच्या मंदिरात आलो आहे ओटी भरण्यासाठी, जी आपली ग्रामदेवता आहे. बरोबर ना मम्मी? हां. तर मम्मी कसं वाटतंय 6 दिवसांचा बाप्पा आपण एकदम दणक्यात सेलिब्रेट केला या वर्षी? वर्सल होती जोरदार केलाय. मस्त, खूप बरं वाटलं. खूप मजा आली. ॲक्च्युली गणपती बाप्पांना आम्ही आणलं अगदी थाटामाटात आणि नंतर त्यांचं विसर्जन पण केलं. खूप छान गणेशोत्सव साजरा केला. खूप बरं वाटलं. खूप म्हणजे खूपच छान वाटलंय. खूप छान वाटलं ना? हां. तर आता आपण घरातले भाऊ बिव सर्व आले. हां, काका आलेले, बरोबर. गजा काका आलेले, राजू काका आलेले आणि त्याचबरोबर भालचंद्र काका पण आलेले. तर खूप धमाल केली यावर्षी. आणि मग आपण मुंबईला कधी निघतोय? मुंबईला आता बघू, उद्या किंवा परवा निघायचंय. आपलं सगळं सामान पॅक करून होईल सगळं तेव्हा. हां, किंवा परवा निघायचंय. तर मित्रांनो काल आमचा बाप्पा गेला, विसर्जन झालं. बाप्पाकडे आम्ही माफी सुद्धा मागितली. काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला क्षमा कर, पण आम्ही खूप आनंदाने गणेशोत्सव साजरा केला यावर्षी. हो बरोबर. तर चला मग आता आपण देवीची पावनादेवीची ओटी भरायला आलोय. मंदिर दाखवतोय बघा. श्रीदेवी पावनादेवी मुंबळ काजरवाडी शिरगाव या ठिकाणी आज आपण आलोय. या आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो या मंदिरातली जर माहिती सांगायची झाली तर हे शिरगावातलं पावनादेवीचं मंदिर आहे. तर मित्रांनो या गावात पवार हे वतनदार आहेत आणि या देवीची पूजा अर्चा करण्याचा मान हा फक्त पवार घराण्यांनाच मिळालेला आहे. तर मित्रांनो वाडीत जेवढी घरं आहेत पवारांची, तर प्रत्येकाला 1-1 वर्ष आपल्या देवीची पूजा अर्चा करण्याचा मान दिला जातो.
मित्रांनो मंदिर बघता किती सुंदर मेंटेन केलंय बघा, कलर वगैरे काम वगैरे खूप सुंदर आणि आजूबाजूला पण परिसर बघायला मिळतोय मस्त असे हिरवंदार जंगल बघताय आणि वहाळ पण आहे ना मंदिराच्याच बाजूला एकदम असा वहाळ आहे, वहाळाचा आवाज बघतो. फायनली दर्शन वगैरे झाले आणि निघालो आपण आता आपल्या घरी पॅकिंगसाठी. आता उद्या मुंबईला जायचं बोललं तर पॅकिंग करावं लागेल आणि आळीतनं गाडी आली आहे ती पण तुम्हाला बघायला मिळते बघा. काजरवाडीतनं 2 गाड्या आहेत आज. चला मग आपण पण निघूया लगेचच. तर मित्रांनो ही जी वाडी बघताय हिला देऊळवाडी म्हणून ओळखलं जातं. तर ही जी सर्व तुम्हाला घरं दिसत आहेत ही आमची देऊळवाडीतली पवारांची घरं आहेत ओंबळ आणि ही आमची सर्वच भावकी आहे. तर मी तुम्हाला हेच सांगणार होतं की आमचं पण एक घर आहे इथे, पण आमच्या पूर्वजांनी काजरवाडीमध्ये घर बांधलं आणि बघताय किती सुंदर गाव, किती सुंदर वाडी आहे. खूप भारी वाटतंय बघा. गाडी आपली या वाडीतून जाते आणि इथे सर्वच पवारच आहेत आणि पवारांच्याच भावकीतली म्हणजे आपल्या भावकीतलीच 150 घरं आहेत या ठिकाणी आणि बघताय खूप सुंदर गाव आहे, मस्त एकदम. मित्रांनो दुपारी पावनादेवीच्या मंदिरात वगैरे जाऊन आलो आणि आता बघताय संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि पॅकिंगला झाली आहे सुरुवात, कारण उद्या सकाळी आम्हाला लगेच निघायचं आहे. आणि बघताय सगळी भांडी वगैरे सुकवायला ठेवली तिथे, इथे सर्व बॅग आहेत आपल्या आणि इथे मम्मी परत भांडी वगैरे हाय तशी लावून ठेवते परत आता. तर मम्मी कसं वाटलं यावर्षी? खूप छान वाटलं आणि आता आम्ही पॅकिंग करून निघायची तयारी करू. हां तर चला हे बघा रांगोळी पण तशीच आहे आणि आता बॅग पॅकिंग करून बाहेर पप्पा गाडी धुत आहेत. उद्या सकाळी निघण्याची तयारी. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली परत एकदा, आज दाखवेन वहाळ, आपल्या गावातला वहाळ. तर हे बघा समोर जो रस्ता जातो असं तिकडनं दगडाच्या बाजूनी, तर तिथेच आपला वहाळ आहे आणि इथे पप्पा गाडी पण धुत आहेत बघा, साफसफाई. तर चला थोड्या वेळाने वहाळ दाखवतो तुम्हाला आणि मग उद्या थोडीफार शूटिंग केली तर ते पण दाखवेन. बाकीचं तर तुम्हाला सगळं एक्सप्लोर केलंच आहे आपल्या चॅनलवरती यावर्षी गणपती बाप्पाचं. तर मग चला थोड्या वेळाने वहाळ बघायला जाऊया. तर शुभ सकाळ मंडळी. तर जसं मी काल दुपारी आलो मंदिरातून पावनादेवीच्या आणि तुम्हाला बोललो होतं की वहाळ दाखवेन, पण थोडा अंदाज झाल्यामुळे काय क्लिअरिटी दिसणार नाही म्हणून सकाळी दाखवणार होतो. तर आता सकाळ झाली आणि आता मी मुंबईला निघालेलो आहे फायनली. आणि चला मग दाखवतो तुम्हाला वहाळ सकाळ सकाळी आणि आपला घरातला बाहेरचा लूक वगैरे सर्व दाखवतो. आणि इथे मम्मी तुळशीची पूजा करताना बघताय. तर हे बघा इथे असं घर आहे आणि घराच्या समोरच्याच साईडने असा रस्ता आहे बघा.
आणि इथून आपल्याला व्हाळावर जायला रस्ता आहे. आणि बोलता बोलता 1 मिनिटात व्हाळ कधी येईल समजणार पण नाही, एवढा जवळ आहे आमचा व्हाळ. तर चला मग आपण व्हाळ बघूया सकाळी सकाळी. हे बघा उतरण बघा कशी आहे, इथे स्लिपरी आहे थोडं. आम्ही इथून पाणी वगैरे भरलं ज्या दिवशी आलो तेव्हा, कारण पाणी नव्हतं थोडं टाकीमध्ये, मग इथून भरला आम्ही असं. आणि किती स्लिपरी आहे बघा. या आला पण व्हाळ बघा. आणि पाण्याचा आवाजच बघा. पण आता थोडा पाणी कमी आहे, पाऊस नाही आहे 4-5 दिवस. आम्ही आलो तेव्हा पहिल्यांदा आलो गणपती बाप्पाला घेऊन. आपल्या ट्रेनचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ट्रेनमधनं जेव्हा आपण बाप्पाला आणलं तेव्हा व्हाळ पूर्ण भरलेला. आणि आता व्हाळाची कंडिशन बघते, पाणी थोडं कमी आहे. कमी म्हणजे आता आज एकदमच कमी दिसते. पण बघा मस्त आपल्या व्हाळ आहे. आणि इथे सर्व लोक कपडे भांडी वगैरे धुवायला येतात. सुंदर असा व्हाळ आहे बघा. तर चला मग निघूया आता मुंबईला. व्हाळ वगैरे तुम्ही बघितला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि कालचं पण पावनादेवीचं मंदिर तुम्ही बघितलं असेल, तसं आज पण तुम्हाला एक मठ बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती. हडपीडचा स्वामींचा मठ आहे हडपीडला. तर ते तुम्हाला माहितीच असेल जर देवगडला आलात कधी तुम्ही तर. मग तोच आज एक्सप्लोअर करणार आहोत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट टाईम. आणि काल पावनादेवीचं मंदिर केलं. तर चला निघतो थोड्याच वेळात आता मुंबईला जाण्यासाठी. मम्मी पप्पा तयार होतील मग निघूया. तर चला मित्रांनो, फायनली आम्ही निघालो आहे मुंबईला जायला. सर्व आलेत, गाडीत बसले सुद्धा. चला आपण पण बसून घेऊया. तर मित्रांनो आता हडपीडच्या मठात उतरलो आहे आणि आता स्वामींचं दर्शन घ्यायला चाललो आहे. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण या स्वामींचं दर्शन घ्यायला. श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. तर मित्रांनो तरायातून आमची गाडी थोडी पुढे आली आणि इथे एक देवीचं मंदिर आहे चाळामध्ये, आता आदिस्ती देवी माता मंदिर. तर तिथेच आम्ही थांबलो आहे. आणि सर्व मुंबईला जाणाऱ्या गाड्या इथे थांबून दर्शन घेत असतात. रेनू कुठून रिक्षा आणली? तर मित्रांनो दुपारचा 1 वाजला आणि आम्ही हातखंब्याजवळ पोचलो आहे. तर आता भूक लागली आहे म्हणून सर्वांनाच भूक लागलेली म्हणून जेवणासाठी थांबलो आहे. हॉल्ट घेतला आहे एका रेस्टॉरंटमध्ये. आणि आता मम्मीनी बघा काय ऑर्डर केली आहे, व्हेज थाली ऑर्डर केली आहे बघते. आणि आम्ही काहीतरी स्पेशल ऑर्डर केलं ते तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो जेवणासाठी हॉल्ट घेतला आहे. आणि इथे पप्पा आहेत, मम्मी आहे, आर्या आहे इकडे बघा. आर्या एकटीच जेवते आहे. आम्ही उपाशी आज, अरे एकटी जेवते. तर आमचा पण येते आहे थोड्याच वेळामध्ये. आमच्या वेगळ्या डिशेस आहेत तर त्या मागवल्या आहेत, थोडा टाईम लागेल बोलले, येत आहेत ते पण. मग दाखवतो तुम्हाला काय काय आम्ही आज ऑर्डर केली आहे. तर मित्रांनो हे बघा इथे एक पनीर टिक्का मसाला बघायला मिळतो आहे आणि इथे काजू मसाला बघायला मिळतो आहे. अशा 2 सेपरेट भाज्या आणि आता रोटी येईल. तर चला मग आता जेवून घेतो पटकन आणि मग निघूया आपण लगेचच. तर बघा रोट्या पण आलेल्या आहेत मस्त गरमागरम. आता निघूया लगेच जेवण वगैरे. आणि मम्मीची एकदम बेस्ट फ्रेंड पूजाची मम्मी बघते थांबली आहे मम्मीसाठी, कारण त्यांना संगमेश्वरचे मोदक पाहिजे होते गणेश कृपाचे. तर मग तेच आम्ही त्यांचे घेतले तिथे विकत घेतले त्यांच्यासाठी. आणि आता मम्मी तेच देण्यासाठी गाडीतून उतरते बघा. तुझ्या भेटीसाठी. आणि घरी जाता जाता आपल्याला रस्त्याच्या बाजूनेच कोकण रेल्वे पण जाताना दिसते बघा. किती गर्दी आहे आज कोकण रेल्वेला. गणपती गेलेत आणि आता 1 दिवस झालाय फक्त आणि गर्दी बघते कोकण रेल्वेला.
मित्रांनो फायनली आपला ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे आणि कोकण सिरीज ही तुम्हाला कशी वाटली? आपल्या गणेशोत्सवाची सिरीज ब्लॉग सिरीज बनवली मी 7 दिवस 7 ब्लॉग जसं मी बोललो होतो, तर झालेत आपले कंप्लीट 7 ब्लॉग आणि हा 8वा ब्लॉग होता आजचा। तर मग ब्लॉग सर्वांनी एन्जॉय केले असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा मला ही कशी वाटली ह्या गणेशोत्सवातली आपली ब्लॉग सिरीज। तर दुपारी आम्ही जेवलो बाहेर रेस्टॉरंटमध्ये आणि आता पण रात्री चायनीज खायला गेलो भांडूपमध्ये, जसं आम्ही 9:30ला पोहोचलो आणि नंतर आम्ही आलो आता 10:15 10:30 होत आले। तर मग ब्लॉग इथेच एंड करतो। तर तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग बघितला असेल आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा। तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू।